छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माफी मागितलेली आहे। शिर्केंच्या वंशजांच्या आक्षेपानंतर उत्तेकरांनी माफी मागितली। छावा कादंबरीवर आधारित चित्रपट बनवलेल्यांचं यावेळी बनवल्याचं लक्ष्मण उत्तेकर यांनी म्हटलेलं आहे। आदरणीय भूषणजी, सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर। सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिले की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती। त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय। त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही, त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही। आपले राजे काय होते बच्चाला कळावं हा एक प्रयास होता। पैसे कमवण्यासाठी इतर खूप विषय आहेत हो, त्याच्यामुळे हा विषय पैसे कमवण्यासाठी नव्हताच। डायरेक्टर साहेब, तुम्हाला पिक्चर रिलीज होण्याच्या आधी 7 दिवस आधी सुहासराजे शिर्के यांनी नोटीस पाठवलेली होती। सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सेन्सर बोर्ड वगैरे यांना 7 दिवस आधी पिक्चर रिलीज होण्याच्या आधी की बाबा त्याचं काही जर का हे असेल आक्षेपार्थ जर का काही हे असेल तर त्याच्यासाठी आम्हाला तो पिक्चर दाखवण्यात यावा अशी नोटीस पाठवलेली आहे। त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं? आमचं जे काही शिर्के घराण्याची जी काही बदनामी केली आहे ती बदनामी कुठेतरी थांबावी आणि त्याच्यासाठी जे काही आक्षेपार्थ जे काही सीन घेतलेले आहेत तर ते त्यातनं डिलीट करावेत आणि परत पुन्हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट बनवलेला आहे। म्हणजे बॉलिवूड म्हणजे जगाला छत्रपती संभाजी महाराज कळावेत यासाठी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि खूप छान सुंदर त्यातमध्ये आमचं कुठेही त्याला हे नाही आहे, कारण शेवटी छत्रपती घराण्यांशी आमचा पण संबंध आहे। आणि हा एवढा चांगला चित्रपट हे करताना खलनायक ॲक्च्युली त्यांनी वेगळा दाखवायला पाहिजे होता, तो न करता खलनायक हे आम्हाला बनवून टाकलाय।